रमेशजी मोरे साहेब यांच्या शुभ सन्मान करा. मोरे साहेब 64 ट्रॉफीज आपल्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या आहेत. अलिबाग आणि रोहाची स्पर्धा आपण बघितली आहे. ओके चला दोन्ही विजय कर्णधार. चला या आरके आपला आगरी बॉईज रोड आणि आरके गौलवाडी आणि आरके गौलवाडी गौलवाडी आरके गौलवाडी. चला आपला कॅप्टन आहे, जबरदस्त कॅप्टन आहे. खऱ्या अर्थाने आपण बघतोय हार्दिक पांडे दिसतोय सेमीफायनल खेळतोय. हु इज कॉल अरे दाखव हु इज कॉल. हेड इज कॉल and head Agri Boys Road won the toss. What your decision, Mayur? What do you feeling about you played first semi-final? काय म्हणशील संपूर्ण आयोजनाबद्दल? 2च मिनिटं. फिल्डिंग त्यांचं बॉलिंग चांगलं आहे. फिल्डिंग कमी 40 रन. तो संडेला ठेवला आगडी दाखवा. एकविरा माते की बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना. आणि सेमीफायनलचा सामना आहे. लाईनअप मध्ये जायचं आहे. रमेश भाऊंकडे आपण वळतोय. रमेश भाऊ सर एक मिनिट फक्त डीजे एक मिनिट. ज्यात कोणाला पैसे लावायचे ते कल्पेश मोरे यांच्याकडे पैसे द्यायचे आहेत. पैसे लावायचे आहेत तर कल्पेश मोरे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. ज्या व्यक्तींना पैसे लावायचे आहेत त्यांनी कल्पेश मोरे यांच्याकडे संपर्क साधायचा आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व रमेश भाऊ हरी मोरे साहेब. खऱ्या अर्थानं रायगड मधील 2 नामवंत तालुके रोहा आणि अलिबाग यांच्यामधील प्रेक्षणीय सामना रविवारी होईल. त्या संपूर्ण स्पर्धेच्या त्या सामन्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि जो त्यांनी त्यांच्या माध्यमातून हा सामना आपल्याला बघायला मिळेल असे रमेशजी हरी मोरे साहेब इथे आहेत. तेच काही बोलणार नाहीत परंतु त्यांच्याबद्दल आपण 2 मिनिटं विचारूया आपल्या हरिचंद्रजी मोरे जे आपले अध्यक्ष आहेत त्यांना. रमेश हरी मोरे हे आमच्या गावचे माजी सरपंच आहेत. त्यांनी गावासाठी खूप काही योगदान दिलं आणि ज्या ज्या वेळेला आम्हाला मदतीचा हात लागतो मग समाज असो किंवा गावाचा विकास असो त्यांचा नेहमी मोठा सहभाग असतो. आणि कधीही त्यांना बोललं जे त्यांच्यावर जबाबदारी सांगितलं तुम्ही आम्हाला मदत करा नाही कधीच म्हणत नाही. तर आम्हाला ज्या त्या याच्यावरती मोठे आधारस्तंभ वाटतात समाजासाठी फार मोठे त्यांचं योगदान आहे. आणि मी त्यांना खूप धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी ते स्कॅफोल्डिंग जे उभं केलंय ते त्यांच्या माध्यमातून केलं. आणि फक्त त्यांना फोन केलं सकाळी 7 वाजता ते या ठिकाणी उभं करून. तर मी सगळ्या प्रेक्षकांना विनंती करतो अशा व्यक्तिमत्वासाठी आपण जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे. धन्यवाद. आगरी चषक 2021 मध्ये प्रत्येक वाटा उचललेला आहे. तुम्हाला माहिती आहे ना रामाने सेतू बांधला तिथे खारुताईचा सुद्धा वाटा होता. त्याचप्रमाणे आगरी चषक जो आहे जिथे अनेक थोरा मोठ्यांचा वाटा आहे आणि या वाटेमुळेच आपण राम सेतू हा आगरी समाजाचा पुढे नेणार. पुढच्या वर्षी 1 लाखाच्या मॅचेस ठेवूया आपण, हे लक्षात घ्या. पुढच्या वर्षी बक्षीस वाढवूया आपण. दीपकजी पाटील सर आणि विशाल पाटील यांच्यासाठी खरंच कौतुक. कारण 3चा पॅनल आहे. हरिचंद्र मोरे साहेब लक्षात घ्या परंतु दोघांनी काम केलेलं आहे. 3 चाकांची गरज असते पंच परंतु दोघांनी निभावलेलं हे कौतुक आहे दोन्ही आमच्या पंचाचं. मॅचकडे वळूया. एक बिग फाइट बिग मॅच. थँक्यू डीजे. आता नको डीजे. पहली सेमीफाइनल इथे मैच ऑन. तो आइए ओमकार और रवि अब बल्लेबाजी पर. गेंदबाजी मार्ग पर निशी कर्णेकर जिनका नाम रायगढ़ में प्रसिद्ध है. रोहा एक्सप्रेस जिसको पिछले साल मैंने पहली बार देखा था. तेज शॉर्ट आर्म पुल हवा में. राणा है ना ये राणा मोरे हरिश्चंद्र मोरे इनके सुपुत्र. अच्छी फील्ड और 2 रन. ओमकार स्वयं कप्तान है अपनी टीम के. अभी मेहतर वाइस कैप्टन. लगातार 2 बार उन्होंने मैन ऑफ द मैच जीता है. ओमकार उसे अभी यशस्वी करना होगा.
निशी करनेकर दाहिने हाथ से तेज तेज गेंद ड्राइव किया था, लॉफ्टेड ऑन ड्राइव, एक टिप्पा गेंद लॉन्ग ऑन पर, और क्या बॉल की रनिंग बिटवीन द विकेट। अभी मेहतर नाम है लेकिन वो बेहतर से बेहतर कर रहे हैं। के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 4 मई 1995 बॉम्बे का नामकरण मुंबई हुआ। 4 रन बगैर किसी विकेट खोए पहली ओवर प्रगति पर। निशी करनेकर दाहिने हाथ से तेज गेंदे, पटकी भी गेंद यहां पर मोड़ना चाहती थी ऑन साइड पर, टाइमिंग गलत, लेकिन गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ पर। सीमा रेखा पर फील्डर तैनात था और 2 रन अल्पेश थे फील्डर, और 2 रन के साथ स्कोर 6 रनों पर। 2 लगातार मुकाबले में 0 का चश्मा पहनने के बाद ओमकार स्वयं कप्तान आज चले सीना तान। 3 गेंदों पर 6 रन, 200 का स्ट्राइक रेट। 2 ही खिलाड़ी दायरे के बाहर, एक डीप मिड विकेट और एक लॉन्ग ऑन। निशी करनेकर दाहिने हाथ से ओवर द विकेट, स्लोअर वन गेंद और ये फंसाया। एक आसान सा कैच मिड ऑन पर और पहला विकेट मिलता हुआ रोट खुर्द टीम को, और कप्तान ओमकार गावड़े यहां पर आउट होते हुए 6 रनों पर। दोनों ही सगे भाई थे और ओमकार यहां पर आउट हुए हैं, लेकिन एक भाई तो है, एक है करण, दूसरा है अर्जुन स्टीव मार्कवा, और ये फ्लावर बंधु भी हमें नजर आते हैं, इरफान पठान, यूसुफ पठान, पांड्या ब्रदर्स आजकल छाए हुए हैं। ओमकार की पारी समाप्त, 6 रन 4 गेंदों के बाद। स्ट्राइक रेट पर अब अभी मेहतर और उनका साथ देते हुए संजय। ओहो, ये देखिए निशी करनेकर की पहली गेंद पर रचनात्मक स्ट्रोक खेलने के और यहाँ पर क्लीन बोल्ड और 0 पर। RK11 गौलवाड़ी टीम को लगता हुआ बड़ा झटका, तेज गेंदों पर डगलस मरेलियर की तरह वे कर रहे थे, लेकिन ऐसा नहीं हुआ। अब संजय को महाभारत के संजय की तरह धृतराष्ट्र को मार्गदर्शन करना होगा। उसी संजय और राजू वाघमारे की अब जोड़ी मैदान पर। दोनों ही बल्लेबाज नए हैं, दोनों ही बल्लेबाजों ने एक भी गेंद नहीं खेली है और निशी करनेकर हैट्रिक की कगार पर। पहली हैट्रिक भी उन्हीं के माध्यम से पूरी हुई है। क्या ये लक्ष्मण जी मोरे साहेब यांच्याकडून 501 आणि हरिचंद्र मोरे साहेब यांच्याकडून 201 हॅट्रिक झाली तर हैट्रिक पूरी नहीं हुई, लेकिन मैं कहूंगा अच्छी गेंदबाजी। रमेश भाई है, जनार्दन जी है, और अब बख्शीशों की यहाँ पर भरमार होगी। पावर प्ले की पहली ओवर समाप्त, 6 रन आए थे। लक्ष्मणजी मोरे साहेब यांच्याकडून निशी करनेकरसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। 2 विकेटसाठी त्यांचं सुद्धा मनपूर्वक आपण आभार स्वागत करूया। जबरदस्त सामना बघतोय आपण। चलिए ज्यादा वक्त न ले, निशी करनेकर आपको ये ध्यान में रखना होगा कि आपको ही बल्लेबाजी करनी है अगले सत्र में। गेंदबाजी मार्ग पर द वंडर बॉय ऑफ रोट खुर्द के वंडर बॉय नयन जोशी ना, आदरणीय जनार्दन मोरे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। आणि राजू वाघमारे, ओमकार सर पाटिल द्वारा लगाए गए 1500 अब भी हमें याद है। ऊपरी किनारा और संजय के पारी पर पूर्ण विराम, खराब शॉट सिलेक्शन और बेहतरीन कैच। तीसरा विकेट मैदान से बाहर, आदरणीय रमेश भाऊ मोरे इनकी ओर से, रमेश भाऊ हरि मोरे इनकी ओर से 501 रुपए का इनाम। हैट्रिक लगाते हैं तो लक्ष्मण भाई
लक्ष्मण भाऊ मोरे इनकी ओर से 1,000 रुपए का इनाम। जनार्दन जी मोरे साहब इनकी ओर से भी 501 रुपए का इनाम अगर हैट्रिक पूरी होती है तो। नयन जोशी के लिए आदरणीय नितिन भाई जोशी साहब इनकी ओर से भी हैट्रिक के लिए 501 रुपए का इनाम। आर के स्पोर्ट्स गौलवाड़ी टीम की बल्लेबाजी अब बिखरती हुई। रनआउट यहां पर जो ओमकार आउट हुआ, ओमकार कैसे आउट हुआ? कैच आउट होने के बाद अभी मेहतर खराब शॉट सिलेक्शन के चलते आउट हुए, उसके बाद संजय आउट हुए। नयन जोशी छोड़ दी गेंद आउटसाइड द लेग स्टंप, वाइड का इशारा अंपायर द्वारा। 7 रन स्कोर बोर्ड पर लगे हैं। कहीं ना कहीं और बेहतर खेलना होगा इन सभी खिलाड़ियों को। इन एट नंबर 5 5वें क्रमांक पर आए हैं विशाल लाड। ये नो बॉल, हाइट का नो बॉल दिया गया है। ये सिंगल +1 हाइट का नो बॉल और ये अगली गेंद होगी हिट। 2 रन और 2 के साथ स्कोर 9 रनों पर। हर एक सिक्सर के लिए ओमकार पाटिल इनकी ओर से हर सिक्सर के लिए 201 फ्री हिट का फायदा उठाएंगे क्या राजू वाघमारे? यहां पर तेज गेंद और फ्री हिट का इस्तेमाल नहीं किया। मैं बोलने ही वाला था क्योंकि ये फ्री हिट थी मुझे यहां तक आवाज आई। कैच भी कैरी हुआ और फुल टॉस ऑन साइड पर शॉट। फील्डर गेंद के नीचे आते हुए बंटी जो कि वाइड पर हैं और 1 रन। 1-1 से अब कुछ नहीं होगा। अब रनों को और तेज करना होगा, कम से कम 40 4 ओवर्स में बनाने होंगे। स्कोर 10 रनों पर। 3 गेंदों का खेल शेष। हर सिक्सर के लिए 201 रुपए का इनाम ओमकार द्वारा। आउटसाइड दी लेग स्टंप में गेंदे कर रहे, यॉर्कर का प्रयास कर रहे। वाइड का इशारा आता हुआ अंपायर दीपक पाटिल सर इनका। स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 11 लॉस ऑफ 3 विकेट्स। ओमकार, अभी और संजय। राज कांबळे इनकी ओर से हर एक विकेट के लिए 501 रुपए का इनाम। राज भाई, कल्पेश मोरे इनकी ओर से भी 500। राज भाई की ओर से अगर सिक्सर जड़ते हैं तो 201 रुपए का इनाम माइनस। ओके, इसके लिए अलग से खाता खोलना होगा। फुल टॉस थी, लोअर फुल टॉस में कन्वर्ट किया। यॉर्कर का जरूर प्रयास किया था, अगर आगे आते तो ये फुल टॉस हो सकता था, लेकिन 1 ही रन। लॉन्ग ऑन और लॉन्ग ऑफ के बीच अच्छी फील्ड और 1 रन। स्कोर 12 पर। आखिरी गेंद का खेल शेष इस दूसरे ओवर का। 12 रन बने हैं। राजू वाघमारे स्ट्राइकर इन पर और ओमकार पाटिल भी ये मैच देख रहे हैं। धीमी गति की गेंद, गति परिवर्तन और इसी के साथ इस ओवर की समाप्ति। इस ओवर के प्रायोजक थे कार्बन। स्कोर हुआ है 12 रन। पहले ओवर में 6, दूसरे ओवर में 6 और जो रन बनाए थे वो मात्र मुझे लग रहा है ओमकार द्वारा ही बनाए गए, बाकी किसी भी गेंदबाज बल्लेबाज द्वारा। लक्ष्मण भाई मोरे इनकी ओर से अगर हैट्रिक जड़ते हैं तो 501 रुपए का इनाम। कल्पेश मोरे इनकी ओर से भी 501। रमेश भाई मोरे इनकी ओर से भी 501 और आदरणीय राजू वाघमारेसाठी प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले आहे। साहेब नाव अमर पवार आणि ओमकार पाटील यांच्याकडून 201 रुपये। प्रत्येक डॉट बॉल साठी सुद्धा 100 रुपये आहेत। लागोपाठ 2 डॉट बॉल काढले तर अमोल शेठ यांच्याकडून 500। ते तुम्ही लिहा आता। प्रत्येक षटकारासाठी इथे 101 आहे आणि 201 सुद्धा आहेत। बढ़िया गेंदबाजी मार्ग पर अल्पेश पाटिल। ऊपरी किनारा और ये कैच ड्रॉप। एक आसान सा मौका, लड्डू कैच था लेग स्लिप पर और कैच ड्रॉप।
सिंगल आया है, डॉट नहीं है ये। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन। सिंगल आया है, ये ध्यान में रखिए आप। सीनियर मैच है। राजू वाघमारे इनकी ओर से हर सिक्सर के लिए 100 और ओमकार सर पाटिल इनकी ओर से 200। अल्पेश स्ट्राइक रेंज पर राजू वाघमारे। अच्छी गेंदबाजी, नीची रही है गेंद, अनएक्सपेक्टेड बाउंस और नीची रह रही है गेंद। हर्षित देखिए शाम का समय है, बख्शीश बहुत ही ज्यादा आ रहे हैं, लेकिन उस हिसाब से मुकाबला हो नहीं रहा। एक आध छक्का राजू वाघमारे के बल्ले से आता है तो मजा आएगा आरके स्पोर्ट्स गौलवाड़ी टीम के लिए। ये हवा में, क्या ये कैच होगा? कैच ड्रॉप और दूसरा रन पूरा। राजू वाघमारे को मिलता हुआ जीवन दान। जीवन दान का लाभ उठाना होगा। आखिरी ओवर तक ये टिके रहे ना राजू, तो ये मैच आगे ले जा सकते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 15 रन 15, 3 विकेटों के नुकसान पर। 4 गेंदे हुए हैं, 2 गेंदों का खेल अब भी शेष। 3 बॉल डॉट साठी आता 3 बॉल डॉट ना होणार, 2च डॉट होतील। 300 जमा। चला गाड्या बाजूला काढा। क्लीन बॉल, राजू वाघमारे की पारी पर पूर्ण विराम। ऐसा लग रहा है सेमीफाइनल जीतने के बाद फाइनल की ओर अग्रसर कर रही है टीम आगरी बॉयज रोड। चलिए साहब, पैसा लीजिए। स्कोर 15 पर 15 धावा। स्कोर 30 तक जाना ही चाहिए, तभी मजा आएगा। मैच में मजा होना चाहिए, मैच आखिरी क्षण तक जाना चाहिए। दर्शक काफी संख्या में आए हैं सेमीफाइनल देखने के लिए। स्लोअर वन, इस बार अपर कट, एक्स्ट्रा कवर, बाउंड्री रेखा के बाहर। यह आता हुआ बड़ी देर के बाद चौका। डीजे थैंक यू डीजे। रुका हुआ टोटल था वो अब 19 रनों पर आ रहा है। रामशेठ जी इनकी भी विनती थी कि स्कोर बढ़ना चाहिए, स्कोर होना चाहिए। सोने का भाव तभी मजा आएगा। मैंने कहा 40 रन कम से कम बनाने होंगे अगर आपको आगरी बॉयज रोड को चैलेंज करना है, शेर को चैलेंज करना है, तो आपको बब्बर शेर बनना होगा। लेकिन ये बब्बर शेर हमने देखे धावीर महाराज चषक पर भी ये जीते थे आगरी बॉयज रोड। गेंदबाजी मार्ग पर बंटी पाटिल, स्ट्राइक रेंज पर विशाल लाड। अच्छा शॉट लेकिन हवा में। लॉन्ग ऑफ पर बढ़िया ट्राई लेकिन कैच ड्रॉप और 2 रन के साथ स्कोर 21 रन बने हैं। दर्शक देखिए काफी उत्साहित हैं, इस मुकाबले को देख रहे हैं। सेमीफाइनल का पहला मुकाबला है। ड्रीम्सcricket.in के माध्यम से कई लोग कंपनी में बैठकर भी ये मुकाबला यूट्यूब पर देख रहे हैं, उनका भी विशेष अभिनंदन, विशेष स्वागत रहेगा। अगली इनिंग जैसे ही शुरू होती है, हर्षद मुंडे की आवाज आपके सामने होगी, एक अपकमिंग वॉइस ऑफ रोहा। पटकी हुई गेंद, यहां पर अच्छा शॉर्ट आर्म जैम, बहुत देर के बाद शानदार 6 रन लॉन्ग ऑफ के ऊपर से। थैंक यू डीजे। ट्वेंटी 27 इस 6 के बाद 4 गेंदों का खेल शेष। एक हाथ चौका आना चाहिए अब भी।
इन अ रेज, 1 रन। रोशन भोज ने भी ये मैच देख रहे हैं, उनका भी विशेष स्वागत है, शुभकामनाएं भेजी हैं। और वे भी पाली के एक बेहतरीन ऑलराउंडर हैं, एक आला दर्जे के जेन्युइन ऑलराउंडर जिनको आरपीएल में हमने देखा। रोशन भोज ने मुकाबला देख रहे हैं रोहा से, उनका भी स्वागत है, उन्होंने शुभकामनाएं भेजी और चैंपियंस लीग में भी उनका खेल हमें देखने को मिलेगा। स्कोर 28 रन। आक्रमण करना होगा, इस बार अंदर की तरफ कटी और यहां पर रनआउट हो सकता है, लेकिन तेज कदमों के साथ यह रन पूरा किया और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 29 पर। आखिरी 2 गेंदों का खेल शेष, 2 छक्के लगते हैं तो मजा आएगा। क्योंकि आगरी बॉयज रोड एक ऐसी टीम है जो 70 को भी पार कर सकती है 4 ओवर्स में। उनमें दम कम है, नॉनवेज बहुत खाते हैं, एकवीरा माते के भक्त हैं, आई बाबा को मानते हैं, साई बाबा को मानते हैं, एकवीरा माते को मानते हैं और मेहनत करते हैं। पे बैठकर नहीं रहते। अच्छी गेंद, उनके लिए तो बडा ही स्कोर चाहिए। आगरी समाज कधी आत्महत्या करताना आपल्याला बघायला मिळणार नाही। शेत आमचं गेला तरी चालेल, कितीतरी वेळा आमची शेती जाते, काय बोलणार, 2-2 वेळा आम्ही दुबार फेकतो, बरं आगरी माणूस असा आहे, प्रेमाने त्यांना घेतलं तर चुलीपर्यंत नेतील, नाही तर राग आला तर ते काय मी बोलू शकत नाही, लक्षात घ्या। ते आपल्या समाजात असं आहे। मात्र इथे किती धावा अंपायर? 2 आणि धावसंख्या आता बघतोय 31 जुलै 1995 ला पहिला मोबाईलचा कॉल होता। मात्र इथे फायनलचं तिकीट आणि फायनलचा कॉल कोणाला मिळतोय बघूया। 32 धावांचं आव्हान असेल, ते म्हणजे आरके बॉईज गौलवाडी संघाला, आगरी बॉईज रोड संघाला। दोन्ही संघांना शुभेच्छा नक्कीच देऊया। पक्ष कोणाचा आहे असो, विजय पराजय कोणाचाच, मात्र ज्या लोकांनी आमच्यावर प्रेम केले आहे त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो। धन्यवाद। ऐकूया हर्षद मुंडेला। हॅलो, धन्यवाद निलेश सर। नक्कीच निलेश सर आता आपल्याला डायरेक्ट फायनलच्या दिवसामध्ये भेटतील, तर त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद। तर आपण पाहतोय या स्पर्धेची पहिली सेमी फायनल, आगरी चषक 2021 पर्व पहिले, आणि या पहिल्या पर्वामध्ये दिवस आहे दुसरा, आणि दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेची पहिली सेमी फायनल। गौलवाडी विपक्ष आहे आगरी बॉईज रोड, या 2 संघांमध्ये होणारी ही लढत। पहिलं सत्र समाप्त झालं, नाणेफेकीचं कौल जिंकून आगरी बॉईज रोड संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं गौलवाडी संघाला। गौलवाडी संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय बनवल्या गेल्यात आतापर्यंत 31 धावा बनवल्यात, 32 धावांचं एक कडवं आव्हान रचलंय आगरी बॉईज रोड संघासमोर, आणि तेच आव्हान पार करण्यासाठी रोड संघाची फलंदाजी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय पदार्पण करते, प्रज्योत डाके आणि त्याच्या समवेत असेल नयन जोशी। आपण पाहतोय जर एक वेगळं बक्षीस आहे आगरी बॉईज रोड संघासाठी, जर एका षटकामध्ये हा सामना संपवला, म्हणजे 6 चेंडूमध्ये जर या 32 धावा बनवल्या, तर रामशेठ नागटी यांच्याकडून तब्बल 11,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आगरी बॉईज रोड संघासाठी। रामशेठ महात्रे यांचं सुद्धा आगरी चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत। माजी सरपंच, तर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय। तसेच राकेश दादा गुरव यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचंय। आपलं सुद्धा सहर्ष स्वागत। चालू करून घ्या। सहा चेंडूमध्ये जर 32 धावा बनवल्या तर आगरी बॉईज रोड संघासाठी 11,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे। रामदादा नागटी यांचं पूर्णपणे एक आव्हान असणार आहे नयन जोशी याला। जर 6 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्या तर 11,000 रुपयाचं बक्षीस आहे ते फायनलच्या दिवशी दिलं जाईल।
आगळं वेगळं बक्षीस आहे, पण पाहायचे 6 चेंडूमध्ये 32 धावा बनवल्या जातील का? पण 24 चेंडू आहेत नयनकडे आपल्या संघाला फायनल मध्ये नेण्यासाठी. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज. गोलंदाजीसाठी येतोय गोलंदाज प्रजेश, एक नामवंत गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्राईकला आपण पाहतोय नयन जोशी, नॉन स्ट्राईकला प्रज्योत डाके. सामन्याला होईल सुरुवात. राईट मोर द विकेट. प्रजेश गोलंदाजी मार्क वरती होईल सज्ज. नयन जोशी ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू देखणा स्ट्रोक, लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू रोटेट होतोय. चेंडू चाललाय सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. नक्कीच नयन जोशी स्वप्न असेल, मानस असेल, धाडस असेल की 6 चेंडू मध्ये 32 धावा बनवायचं, कारण की 11,000 रुपयाचं बक्षीस कन्हैया पडवल यांच्याकडून आपण पाहतोय. षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे नयन जोशी याला. सुरेख तिथे क्षेत्ररक्षण सजवलंय. परफेक्ट फिल्डिंग. नयन जोशीच्या खेळीचा होतोय अंत. नयनच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का, पहिला हदरा आगरी बॉयज रोट या संघाला. नयन बॅक टू द पविलियन. पहिला फलंदाज बाद होतोय. पहिल्या विकेटचं पतंग आगरी बॉयज रोड संघाकडून नयनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. एक वाघ मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आपण पाहतोय दुसरा धडकेबाज फलंदाज मैदानावरती पदार्पण करतोय. तो म्हणजे कोण? तर नक्कीच राणा. आणि राणा म्हटलं की दहावीर चषक हा आठवलाच जातो. आणि दहावीर चषक म्हटलं तर मालिका वीरची ती स्पोर्ट्स सायकल ज्याने आपल्या नावावरती केली असा हा राणा एक नामवंत खेळाडू आहे आगरी बॉयज रोड संघाचा. सरपंच जनार्दनजी मोरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सरपंच गीता जनार्दन मोरे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस असणार आहे राणा याला. राणा धडाकेबाज फलंदाज स्ट्राईकला आहे, पण आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती आहे. 4 धावा, 2 चेंडू झालेत. एक तुम्हारी तो एक हमारी. एक डाव तुझा एक डाव माझा. तर 22 चेंडू आणि 28 धावांची गरज असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल प्रजेश. राईट मोर द विकेट. सुरेख गोलंदाजी. या चुक टप्प्याची गोलंदाजी मात्र इथे केली जाते. हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव वतळला जातोय. एकही धाव मिळत नाही या चेंडूवरती. 3 चेंडू झाले. 3 चेंडू मध्ये आतापर्यंत 4 धावा मात्र इथे खर्च केल्यात. गोलंदाज आपण पाहतोय प्रजेश याने. प्रजेशला माहिती आहे एक अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र इथे करावी लागेल. एक भेदक गोलंदाजी करावी लागेल, कारण की स्ट्राईकला आपण जर पाहिलं तर एक धडाकेबाज फलंदाज राणा मोरे आहे. चौथा चेंडू. सुरेख गोलंदाजी. अचूक टप्प्याची गोलंदाजी. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव येतोय. तब्बल आपण पाहतोय या गोलंदाजीने पहिल्या चेंडूवरती उमेश दादा चौकार आला होता. त्यानंतर केलेला हा कमबॅक किती महत्वाचा ठरेल गौलवाडी संघासाठी. 20 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज असणार आहे आगरी बॉयज रोट या संघाला. अमर पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी राणा याला 200 रुपयाचा पारितोषिक. शॉर्ट पिचवरतीचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्यानंतर देखणा स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सरळ सीमा पार. धावा मिळतील 4 आणि हा येतोय राणाच्या बॅट मधून चौकार. थँक यू डीजे. आपण पाहतोय चौकार आला. षटकार येणे अजूनही बाकी असणार राणाच्या बॅट मधून, कारण की राणा एक धडाकेबाज एक धुवाधार फलंदाज आहे. त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, तेवढी ताकद आहे. गोलंदाज सज्ज होईल प्रजेश. षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. सुरेख फटका आपण पाहतोय ऑन साइडला खेळला जातोय. फिल्डर आहे तिथे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा मात्र सुखरूपरित्या पूर्ण. सुरेख ग्रॅनिट विकेट आपल्याला पाहायला मिळेल राणा आणि प्रज्योत डाके याच्या माध्यमातून. एक 2 धावेने या धावसंख्येत होईल वाढ. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. पहिल्या षटकाची झाली आहे सांगता. 6 चेंडूंचा झाला इथे खेळ समाप्त. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. तर अजूनही 18 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच रंगेल, कारण की या स्पर्धेची ही पहिली सेमी फायनल आहे. आणि पहिला आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये थोडा धावा कमी येत असतात, कारण की दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय जेव्हा रखरखत्या उन्हामध्ये जे बॅट आणि बॉल जो तापला जातो तेव्हा एक धावा ज्या बनल्या जातात त्याच धावा पाहण्यासाठी आपण
एक मजा येते. पण आता आपण पाहतोय धावा सुद्धा कमी झाल्यात आणि त्याच धावा डिफेंड करण्याच्या मागे आपण पाहिलं तर गौलवाडी संघ वाटचाल करतोय आणि गोलंदाजीसाठी मात्र इथे आमंत्रित केलं जाते. गोलंदाज सौजन्य एक एक्सप्रेस गोलंदाज आहे. एक सुसाट चेंडू फेकण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज आपण पाहतोय सज्ज होईल. पण स्ट्राईकला त्याच्या समोर असणार आहे प्रज्योत डाके, जो काल आपण पाहिलं तर निर्णायक खेळी केली होती प्रज्योतने. पण आता त्याच्या समवेत राणा सुद्धा आहे. या दोन फलंदाजांवरती पूर्णपणे लक्ष असेल ते अग्री बॉईज रोट या संघाचं, कारण की तब्बल 32 धावा पार करायचे 24 चेंडूमध्ये. 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 10 धावा तर बनवल्यात, तर 18 चेंडू आणि आता बनवायच्या आता 22 धावा. षटकातील आपण पाहणार आहोत पहिला चेंडू गोलंदाज सज्ज होईल सौजन्य. कन्हैया पडवल यांच्याकडून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अग्री बॉईज रोट या संघाला. लोवर फुटा चेंडू होता, आडवा बॅटने खेळला जातोय. स्क्वेअर लेगच्या दिशेला फिल्डर आहे तिथे. सनी येईल, चेंडू खाली फील्ड करेल, थ्रो करेल. तोपर्यंत एक धाव मात्र इथे सुखरूपरित्या पूर्ण केली जाईल. एक धावेने स्ट्राईक झाली आहे रोटेड. स्ट्राईकला येतोय राणा. अमर पवार यांच्याकडून आपण पाहतोय राणा याला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. तसेच राज कांबळे याच्याकडून सुद्धा प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक, टोटल 1500 रुपयाचं पारितोषिक आहे राणा याला. बक्षिसांची खैरात होतीये. एक षटकार 1500 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये. गोलंदाज होईल सज्ज सौजन्य षटकातील दुसरं चेंडू हाताळण्यासाठी, ज्यांनी पहिला चेंडू हाताळला आणि एकच धाव मात्र खर्च केली आहे, तर आता दुसरं चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा होईल सज्ज. सुरेख फटका देखणा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. या फटक्यावरती आहे टायमिंग परफेक्ट, तर नक्कीच धावा मिळतील. थँक्यू डीजे. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक बॅटिंग बाय राणा. इट्स अ स्टँडिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली. एक सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली आणि तब्बल 1500 रुपयाचं पारितोषिक आपल्या खिशामध्ये टाकलंय. आपण पाहिलं तर पडवल तसेच अमर पवार आणि राज कांबळे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आलं होतं आणि तेच पारितोषिक आपल्या खिशामध्ये टाकले राणा याने. सुरेख फटका. या फटक्यावरती टायमिंग आहे परफेक्ट. कल्पक मोरे ऑन द फायर. थँक्यू डीजे. रमेश मोरे, हरी मोरे, 500 आपण पाहतोय रमेश दादा मोरे यांच्याकडून 500 रुपये. रामाशेठ नागडी यांच्याकडून षटकारांच्या साठी तब्बल 5000 रुपयाचं बक्षीस असणार आहे राणाला. एक षटकार. सुरेख फटका आपण पाहतोय. देखील स्ट्रोक पाहायला मिळेल. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. डीप कव्हरला एक धाव पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेचा केला जातो तिथे प्रयत्न. 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण. या 2 धावेने धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 26 धावा येत आहेत. तर अजूनही 10 चेंडू 6 धावांची गरज. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आपण पाहतोय कन्हैया पडवल यांच्या माध्यमातून आहेत राणा मोरेसाठी. आतापर्यंत 1000 रुपयाचा मानकरी ठरलाय राणा आणि नक्कीच आपण पाहतोय इथे फलंदाज होईल बाद. राणाच्या खेळीचा होतोय अंत. राणाच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय दुसरा धक्का आगरी बॉईज संघाला. एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. तर नक्कीच राणाने मात्र आपली कामगिरी जी आहे ती चोख बजावून इथे मात्र मैदानाच्या बाहेर येतोय. तर राणा बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतोय बंटी पाटील मलखंडवाडी. 12 चेंडू आणि 21 धावांची बहारदार खेळी करून आपण पाहतोय राणा मैदानाच्या बाहेर. तर नवीन फलंदाज आपण पाहतोय बंटी पाटील. निर्धारित 9 चेंडू आणि 6 धावांची गरज असताना बंटी पाटील मैदानावरती आला. आयकॉन खेळाडू आहे. सुरेख फटका हलक्या हाताने खेळला जातोय. बंटीला माहिती आहे कुठेतरी इथे षटकार चौकाराची गरज नाहीये. इथे सिंगल डबलने काम चालणार आहे, कारण की चेंडू खूप आहेत, धावा थोड्या कमी आहेत. निर्धारित आपण पाहिलं तर आता 8 चेंडू आहेत समोर आणि त्या 8 चेंडू मध्ये 5 धावा बनवायच्यात अग्री बॉईज रोड संघाला. सलामीवीर आपण पाहतोय फलंदाज आहे प्रज्योत डाके अजूनही मैदानावरती. सुरेख फटका देखणा स्ट्रोक आणि या फटक्यावरती सामना संपलाय. आगरी बॉईज रोड संघ थेट फायनल मध्ये प्रवेश. वडांना आगरी बॉईज
टाळ्या वाजवायच्या आहेत आणि मी स्वतः सत्कार करणार आहे. तर माझा मित्र आहे ना. बड़े बड़े बस्ती में दिलदार हस्ती रामाशेठ म्हात्रे यांना जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.